या खास वृत्तामध्ये एकूणच जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण आपण आता या ठिकाणी करणार आहोत। सर, एक प्रश्न सुरुवातीला तुम्हाला असा विचारावासा वाटतोय की ज्या पद्धतीनं भाजपकडून एक दावा केला जात होता की 150 जागा ज्या आहेत त्या आम्ही जिंकून येणार, मात्र तसं काही झालेलं नाही। भाजपच्या या दाव्याचा रथ नेमका कुणी रोखला? भाजपच्या मला वाटतं या खऱ्या दाव्याचा रोख मराठी माणसांनी रोखलाय। भाजपला जे अपेक्षित होतं की मराठी माणसाच्या मराठी मतदारांमध्ये जी फूट होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, तसं काय मला वाटतं होताना दिसलेलं नाहीये। ठाकरे बंधूंनी जी काही प्रचारात एकंदरीतच ज्या पद्धतीचे मराठीच्या मुद्द्यावर रान उठवलं, भावनिक साथ दिली, तर ती मराठी वोट बँक ठाकरे बंधूंबरोबर आणि जी काही ठाकरेंवर नाराज होती ती काही प्रमाणात शिंदेंबरोबर गेली। त्याच्यामुळे भाजपला काय फारसं अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि त्याचा फटका भाजपला बसलेला दिसतोय आणि काही प्रमाणात तो ठाकरेंना झालेला दिसतोय। राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अशोक सर, मागच्या वेळेला भाजपला 82 जागा मिळालेल्या होत्या, यंदा 89 जागा। सर्व शक्तीपणाला लावून सुद्धा फक्त आणि फक्त 7 जागा सर्वाधिक ज्या आहेत, म्हणजे जास्त आकडा जो आहे तो भाजपला मिळाला। भाजप मोठा पक्ष जरी ठरत असला तरी सत्ता स्थापनेसाठी जो आकडा आहे तो काही गाठू शकलेला नाहीये। शिंदेच्या शिवसेनेची साथ ही फार महत्वाची आहे, मात्र तरी सुद्धा तो आकडा 110च्या पलीकडे काही जात नाहीये। मराठी माणसानंच भाजपच्या आणि शिंदेच्या शिवसेनेच्या या युतीचा रथ रोखला। तुम्ही कालच्या निकालाचं विश्लेषण मुंबई महानगरपालिकांचं कसं करा? अशोक सर, एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे, तुमचा माईक जो आहे तो म्यूट झालेला आहे, तो कृपया करून तुम्ही अनम्यूट केलात तर बरं होईल। हॅलो, आता येतोय आवाज येतोय, बोला सर। तर बेसिकली असं आहे की जो मराठी डॉमिनेटेड एरिया आहे दादर पासून परळपर्यंत, जर तुम्ही तो एरिया पाहिला तर तिथे खरोखरच शिवसेनेने चांगलं काम केलं। म्हणजे मराठी माणसांनी भाजपाचा रथ रोखला हे तर आपण म्हणायला तयार आहे। मग याच्या अगोदर शिवसेनेला इतकं कसं दैदिप्यमान यश यायचं आणि शिवसेना लगातार कंट्रोल करायची, त्यावेळेला काँग्रेस केंद्रामध्ये असायची आणि जितका गुजराती, कारण मुंबईला गुजराती समाज भरपूर आहे, म्हणजे एक दुसरी भाषा जर आपण व्यापार करायचा असला मुंबईमध्ये तर आपल्याला गुजराती येणं जरुरी आहे, एवढं गुजराती इथे समाज आहे। तर तो गुजराती समाज नेहमी शिवसेनेसोबत असायचा, कारण त्यांना वाटायचं की बाळासाहेब आमचे प्रोटेक्टर आहेत आणि कुठे ना कुठेतरी जो हा व्यापारी वर्ग आहे तो काँग्रेसपासून दुरावलेला होता। परंतु गुजराती नेतृत्व जेव्हा दिल्लीत उभारलं गेलं त्यामुळे त्यांचा पूर्णपणे कल जो आहे तो भाजपाकडे गेला आणि तो क्लिअर कट डिव्हिजन मुंबईमध्ये दिसतंय आपल्याला। दुसरी गोष्ट, उत्तर भारतीय जी लोक आहेत, खास करून उत्तर प्रदेश आणि युपी, बिहार आणि युपी मधले, तिथला प्रॉब्लेम असा आहे की तिथे भाजप आहे, त्यामुळे बरेचसे लोक जे युपी बिहारचे एक गठ्ठा मतदार काँग्रेस सोबत जायचे ते आता भाजपा, त्यामुळे भाजपचा तिथे थोडासा जो भाजपाला आता जो आकडा दिसतो तो त्यांच्यामुळे आहे, तो मराठी माणसामुळे नाही। आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता मराठी अमराठी हा वाद आम्हाला संपुष्टात आणायचा आहे, तो होऊ शकणार नाही। कारण मुंबई गुजराती की महाराष्ट्राची ही लढाई अजूनही आहे। जरी टेक्निकली मुंबई आपल्याकडे आहे तरी प्रत्येक गुजरात्यांनाही वाटतं की ही मुंबई आमच्याकडे असायला पाहिजे होती। हळूहळू मुंबई काय पूर्ण गुजरात्यांकडे जाईल काय, कारण आज जो महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, चला ठीक आहे देवाभाऊनी विजय केला, सगळीकडे देवाभाऊ देवाभाऊ होत आहे, नक्की मी तुम्हाला सांगतो दिल्लीत बसून की एका कॉर्पोरेटचं तिकीट सुद्धा दिल्लीच्या परमिशन शिवाय हालत नाही, एवढं दिल्लीचा कंट्रोल आहे सध्या। प्रत्येक जिथे जिथे डबल इंजिनची सरकार आहे ती सरकारच बेसिकली दिल्ली चालवते, एवढं नक्की। त्यामुळे अशोक सर, भाजपचं तुम्ही हे घवघवीत यश म्हणणार का एका वाक्यामध्ये? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही। तुमच्याकडे डबल इंजिनची सरकार, पैशाची कमी नाही, निवडणूक आयोग तुमच्यासोबत, मी हा आरोप लावतो, कारण जेवढा या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या 29, काय बातम्या येत होत्या, म्हणजे तुमच्या सुद्धा चॅनलवर आम्ही पाहत होतो की तिथे गोळीबार झाला, तिथे राडा झाला, तिथे याच्यावर हल्ला झाला, त्याच्यावर म्हणजे मतदानाच्या दिवशी मला असं वाटत होतं की बिहार आणि युपीच्या बातम्या ऐकतो की काय, महाराष्ट्राचा हा कल्चरच नव्हतं। पण हा राडा कल्चर जे सुरू झालं, त्या राडा कल्चरचा एवढं वापर करूनही पैशाचा किती उपयोग झाला। काही काही ठिकाणी 10,000 रुपये, नाशिकला 10,000 रुपये मत म्हणून सांगण्यात आली, एका मताला 10,000 रुपये।
काही काही ठिकाणी 50,000 पर्यंत आकडा गेल्याच्या बातम्या आहेत. किती खऱ्या आहेत माहित नाही, पण 10,000च्या आहेत एवढं तर मी गॅरंटीने सांगू शकतो. एवढा पैसा लुटला गेला आणि पैसा जातो कोणाचा? हा. पहा, विरोधी पक्षाचा पैसा जाऊ शकत नाही, कारण इकडनं तिकडं मुवमेंट पैशाची होते शेवटी कॅशची, तर पोलीस पकडतात, निवडणूक आयोग पकडतो. बाकी पैसा फ्रीली मूव्ह होतो, कारण आपल्याला माहित आहे ज्याची सत्ता त्याच्या हातात बऱ्याचशा गोष्टी असतात. एवढं सगळं असून सुद्धा त्यांना ज्या अपेक्षित यश 100च्या पेक्षा जे 150चा आकडा होता तो पोहोचायला पाहिजे होता, तो पोहोचला नाही. पण मला जर विचारलं व्यक्तिगत, तर मला असं वाटतं की जी मी देवेंद्र फडणवीसांची शेवटची सभा पाहिली, हा. जी फार मोठी सभा होती, हा. त्या सभेमध्ये जितक्या खुर्च्या खाली होत्या तिथे बसलेले लोक युपी आणि बाकीच्या राज्यातली होती, कारण तिथे लोकल रिपोर्टर्सने म्हणजे मराठी रिपोर्टर्सनी काही लोकांना विचारलं तुम्ही कुठनं आले? बरोबर. हम तो मध्य प्रदेश से आए, हमको तो बुलाया गया. बरोबर. हा जो घोळ झाला हे परप्रांतीयांचा पाहिल्यानंतर मुद्दा हा राज ठाकरेंनी आकडा सुद्धा वेळोवेळी मला तर मांडलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे ब्रँड हा आता ठाकरे ब्रँडचा करिश्मा या निवडणुकांमध्ये दिसला असं तुम्हाला वाटतं? ठाकरे ब्रँड आहे का? मला आहे, अजूनही वाटतं आहे. कारण मुंबईमध्ये बीजेपी नंतर नंबर 2चा पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरेंचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ठाकरे बंधूंचा ब्रँड आहे. फक्त आता मराठी अमराठी ही मतविभाजनी आणि दिल्लीत मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हापासून गुजराती, आता आपल्या मुंबईमध्ये असं कधी नव्हतं की गुजरातीचं पोल्युशन चालू आहे तर नॉनव्हेजची दुकानं बंद करा वगैरे, असा कधीच प्रकार नव्हता. तो प्रकार आता व्हायला लागला. गुजरात्यांच्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्यांना आम्ही ऍडमिशन देणार नाही, हा प्रखरपणे जे लोक बोलायला लागले ते सगळे दिल्लीच्या भरोशावर. आणि आपल्याला माहिती आहे दिल्ली हाले आणि म्हणजे दिल्ली चाले आणि मुंबई हाले असा सध्या प्रकार चालू आहे महाराष्ट्राच्या आणि राजकारणात. त्यावरून आता राऊत सुद्धा सातत्यानं टीका करतायत. अगोदरही करत होते आणि आता सुद्धा करतायत. अशोक सर, मला तुम्ही माझ्याकडे सांगा, वेळ कमी आहे. पूर्ण देशात आम्ही निवडणुका पाहतो, कुठल्या निवडणुकीमध्ये जाणारी इंक लावतात? मार्करनी कुठे इंक लावलेली ऐकलं का तुम्ही? हा काय मजा, म्हणजे निवडणुका ही जोकच झालाय. या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड म्हणजे ज्या वेळेला ठाकरे बंधू एकत्र येणार ही 6 महिन्यापूर्वी चर्चा, संकेत जे आहे ते देण्यात आले, चर्चा सुरू झालेल्या होत्या. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना झाला की राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला? मला वाटतं राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला. राज ठाकरेच्या लोकांशी माझं बरंचसं बोलणं झालं. बरेच तिकीट डिस्ट्रीब्युशन मध्ये लोक नाराज होती की आम्हाला त्या तिकिटा देण्यात आल्या, पण ते त्या दोघा भावांचं सेटलमेंट होतं, तर आपण जास्त बोलायला नको. पण मला वाटतं राज ठाकरेची शेवटची सभा त्यांनी एक इम्पॅक्ट दिलाय. तो इम्पॅक्ट आपल्याला दिसायला येतो, कारण आपण फक्त राज ठाकरेच्या किती सीट्स आल्या हे पाहायला नको. आता आरपीआयला एकही सीट मिळाली नाही, पण आरपीआयचं मतदान बीजेपीला झालं नाही असं आपण म्हणू शकत नाही. बीजेपीला जे मतदान झालं त्या आठवले ग्रुपच्या काही आंबेडकरवादी लोकांचं जरूर मतदान बीजेपीला झालंय, कारण त्यांनी त्यांना सीट दिल्या. तसं वंचित, जर काँग्रेसच्या तिथे 10-15 सीट्स आहेत तर त्यात कुठे ना कुठे त्या वंचितचा सुद्धा त्याचा हात आहे. वंचितला एक जरी सीट नाही मिळाली तरी मायनस वंचित, मग काँग्रेस काय 10वर आलं असतं का? काँग्रेसनी स्वतः इंडिपेंडेंट लढणं हा म्हणजे पायावर एक गोटा दगड पाडून घेतल्यासारखं मला असं वाटतं. जर काँग्रेस सोबत असती शिवसेनेच्या तर अजून ही लढाई आटातटीची झाली असती. नक्कीच नक्कीच. धन्यवाद अशोक सर आणि पांडुरंग सर, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि या विश्लेषणामध्ये सहभागी होण्यासाठी.